नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज माझ्यासोबत प्राध्यापक डॉक्टर दत्ताजीराव डांगे सर आहेत. ते मुख्य प्रवक्ता आहेत महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्याचे. खरं तर ते प्राध्यापक आहेत. त्यांनी धनगर समाजाविषयी वेगवेगळ्या चळवळीमध्ये त्यांचा सहभाग असतो. आणि आज खरं तर त्यांच्याशी बोलण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे, की मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये पेटला. त्यानंतर धनगर समाजाचा जो काही प्रश्न आहे तो सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. खरं तर धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न नक्की काय आहे? एन-टी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण असताना एस-टी प्रवर्गामध्ये आरक्षणाची मागणी धनगर समाज का करतोय? किंवा वेगवेगळे प्रश्न जे काही मला म्हणून पडलेले आहेत किंवा समाजाला इतर जे म्हणून काही पडलेले आहेत, त्या प्रश्नाशी सर मला तुमच्याशी खरं तर बोलायचं आहे. माझा पहिला प्रश्न आहे, की काय धनगर समाजाची पार्श्वभूमी नक्की काय? नमस्कार गणेश. हं. आज महाराष्ट्रातल्या एका ज्वलंत प्रश्नावरती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अ, माझ्याशी हितगुज करत आहात आणि हा प्रश्न समजून घेत आहात. साठी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई या संघटनेच्या वतीनं मी सुरुवातीलाच आपले हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो. मुळात महाराष्ट्रातल्या धनगरांच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न आपल्या मीडियाच्या माध्यमातून जो नेमकेपणानं जायला पाहिजे होता किंवा ह्या प्रश्नाची नेमकेपणानं जी चर्चा व्हायला पाहिजे होती, ती अद्यापपर्यंत झालेली नाही. म्हणजे प्रस्थापित मीडिया जो आहे, तो टी-आर-पी वाढवायच्या नावाखाली काही सोयीचे मुद्दे घेतो आणि विरोधकांना तशा प्रकारचं तो खाद्य पुरवतो आणि विरोधकाचं मत त्याच्यावरती कलुषित करून हा प्रश्न चोंबाळण्याचं काम किंवा हा प्रश्न अतिशय जटिल करण्याचं काम तिथले काही राजकीय पुढारी लोक असतील, राजकीय नेते असतील, राजकीय प्रवक्ते असतील आणि त्याचबरोबर काही मीडियाचे लोक असतील, अशा सर्वांनी मिळून हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा केलेला आहे. त्यामुळं हा प्रश्न राजकीय मार्गानं ह्याचं विश्लेषण होण्याऐवजी खरं तर ह्या प्रश्नाचं कायदेशीर मार्गानं जर विश्लेषण झालं असतं तर हा प्रश्न यापूर्वीच सुटला असता आणि महाराष्ट्रातल्या सुमारे 1.5 कोटी जनतेला त्यांचा घटनादत्त अधिकार जो आहे तो यापूर्वी मिळाला असता असं मला वाटतं. आता आपण पहिलाच प्रश्न असा विचारला की महाराष्ट्रातल्या धनगर जमातीला एन-टी प्रवर्गातून आरक्षण असताना एस-टी प्रवर्गाच्या आरक्षणाची आपण मागणी का करत आहात? खरं तर आपला वरवर पाहता हा प्रश्न अत्यंत योग्य वाटतो, परंतु ह्या प्रश्नामध्ये एक मेघ दडलेली आहे. कारण एन-टी प्रवर्ग हे भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा भारतीय संविधानामध्ये कुठेही एन-टी प्रवर्गाची तरतूद केलेली आपल्याला दिसत नाही, आढळत नाही. मुळात आत्ताची परिस्थिती जर विचारात घेतली तर सध्या महाराष्ट्रामध्ये धनगर जमाती एन-टी प्रवर्गातून आरक्षण घेतो आहे. धनगरांना केंद्र सरकारमधल्या काही नोकरीच्या ठिकाणी किंवा शिक्षणाच्या संबंधानं काही ॲप्लिकेशन करायचं असेल, अर्ज करायचा असेल तर त्याला केंद्र सरकारचा ओबीसीचा दाखला काढावा लागतो आणि त्यातून त्याला आरक्षण मिळवावं लागतं. आणि खरं वस्तुस्थिती पाहिली तर महाराष्ट्रातली धनगर जमात जी आहे ती जमात एस-टी या अनुसूचीमध्ये येते. पण एस-टी मध्ये एस-टीची जी अनुसूची महाराष्ट्रासाठी केली गेली त्यामध्ये 36 नंबरला ओरान, धनगड असा शब्दप्रयोग आज आपल्याला वाचताना दिसतो. धनगड. धनगड हा शब्द जरी आज दिसत असला तरी सुरुवातीचे काही डॉक्युमेंट आहेत त्यामध्ये धनगड ड जो आहे धनगड मधला त्याच्या खाली एक नुक्ता होता आणि त्या नुक्त्याचा उच्चार जो आहे तो लिहिताना जरी धनगड आपल्याला सर्वसाधारण दिसत असलं तर त्याचा उच्चार धनगर असाच होतो. आमचे उत्तर भारतातले जे-पी धनगर साहेब म्हणून आमचे राष्ट्रीय नेते आहेत आणि आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी केंद्र सरकारचे जे भाषा संचालनालय विभाग आहे त्या संचालनालयाकडं हा शब्द एक डिमांड केली की DHANGAD आणि हिंदीमध्ये लिहिलेले धनगड जे ड खाली नुक्ता दिलेला शब्द आहे आणि ह्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं केलं जावं किंवा ह्याचा अर्थ कसा लावता येईल याबद्दल विचारणा केली असता त्यांनी केंद्र सरकारच्या भाषा संचालनालयानं
त्या शब्दाचा उच्चार धनगर असाच केलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या अनुसूचीमध्ये धनगर जमात ही आहेच. आता दुसरा एक मुद्दा असा आहे की मी आणि माझ्यासारख्या मंचाच्या अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामधून जवळपास 203 जे तालुके आहेत, तर त्या प्रत्येक तालुक्यामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागून घेतली आणि त्यामध्ये आम्ही अशी माहिती मागवली की 1950 पासून म्हणजे देशाला जेव्हा घटना लागू झाली तेव्हापासून आजपर्यंत आपल्या तहसील कार्यालयामधून किती लोकांनी जातीचे धनगड ह्या जातीचे दाखले एसटी मधून इश्यू करण्यात आले. सगळ्या महाराष्ट्रातला सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सर्वे केला गेला. त्याशिवाय आमच्या देशभरामध्ये अभ्यास करणारी आमची टीम आहे जमातीची. आम्ही सगळ्या लोकांनी अभ्यास केला आणि आमच्या निदर्शनास आलं की धनगड नावाची जमात फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्र देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये कुठेही ही जमात अस्तित्वात नाही. संपूर्ण भारत देशात कुठंच संपूर्ण भारतामध्ये नव्हे जगामध्येच धनगड नावाची जमात कुठेही अस्तित्वात नाही. मग आमची कायदेशीर अभ्यास करणारी टीम जी आहे या टीमनी अशा स्वरूपाचं संशोधन केलं की माननीय राष्ट्रपती महोदयांना या अनुसूचीमध्ये जे धनगड नावाची त्यांनी शब्दाचा उल्लेख केलेला आहे म्हणजे ती एक जमात आहे आणि मग ती जमात जर अस्तित्वात नसेल तर अस्तित्वात नसलेल्या जमातीला आरक्षण देण्याची तरतूद ही संविधानामध्ये असू शकते का? तर निश्चितच नाही. मग माननीय राष्ट्रपती महोदयांना त्या ठिकाणी कोणती जमात अपेक्षित आहे तर आमच्या माहितीप्रमाणे धनगर हीच जमात त्या ठिकाणी राष्ट्रपती महोदयांना अपेक्षित आहे. पण आजवर या प्रश्नावर लढणारे आमच्यातले जे अनेक लोक होते त्या लोकांनी लढताना काही चुका केल्या आणि त्या चुकाची परिणती म्हणजे धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. उदाहरणच आपल्याला घ्यायचं म्हटलं तर त्यांची प्रेयर अशी होती म्हणजे सर्वसाधारण आपण कोर्टाचा नियम पाहतो की वादी कोर्टाकडे जाताना जी प्रेयर घेऊन जातो जी आपली मागणी घेऊन जातो त्या मागणीचा योग्य अभ्यास करूनच त्याचे साक्ष पुरावे तपासूनच किंवा त्याचे एव्हिडन्स तपासून तशा प्रकारचे न्यायालय निर्णय देत असतं. यापूर्वी आमच्यामधल्या अनेक अभ्यासकांनी कार्यकर्त्यांनी ज्या केसेस दाखल केलेल्या होत्या त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की धनगड आणि धनगर एकच आहेत त्यामुळं आम्हाला एसटीचं आरक्षण द्या. आता वरवर जरी धनगड आणि धनगर एकच आहे असं जर डिमांड केली आणि जरी ही योग्य वाटत असली तरी तर्काच्या दृष्टिकोनातून किंवा कायदेशीर प्रक्रियेवरती ही बाब टिकणारी नाही. कारण धनगर लोकांना धनगड कुठंच म्हटलं जात नाही, कुठंच म्हटलं जात नाही. ते कागदपत्रामध्ये पण म्हटलं जात नाही आणि समाज जीवनामध्ये वावरताना पण ते म्हटलं जात नाही. त्यामुळं धनगड नाही हे नाहीच, जे आहे ते धनगर आहेत. म्हणून महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाच्या कायदेशीर टीमने या प्रश्नाचा सखोल पद्धतीने अभ्यास केला. हा अभ्यास करत असताना ब्रिटनच्या लायब्ररीमधून अनेक दस्तऐवज आणले गेले, काही पुरावे आणले गेले. एवढंच नव्हे तर अनुवंशशास्त्र हा भाग जो आहे अनुवंशशास्त्राचा जो इंग्रज अधिकाऱ्यांनी अनुवंशशास्त्राचा अभ्यास केलेला होता त्या अनुवंशशास्त्रातले काही पुरावे ह्या 113 पुराव्यांमध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे सादर केलेले आहेत आणि महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाची याचिका 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये ती दाखल आहे आणि आजपर्यंत या सुनावणीवरती या याचिकेवरती जवळपास 63 ते 64 सुनावण्या झालेल्या आहेत. आणि आम्ही अनेक वेळा म्हणत आलेलो आहोत की आता सुनावणी ही जवळ आलेली आहे, ही अंतिम सुनावणी आहे. तरी प्रत्येक वेळी कधी शासनाकडून काही अडथळे आणले जातात, काही अडथळे आदिवासी ज्या संघटना आहेत त्यांच्याकडून ते अडथळे आणले जातात आणि काही अडथळे धनगरामधल्या ज्या इतर संघटना आहेत त्या संघटनांकडून मध्येच काही याचिका दाखल केल्या जातात, काही याचिका विड्रॉल केल्या जातात आणि मग कायदेशीर प्रक्रियेच्या अनुषंगानं केस क्लब वगैरे करणं हा प्रकार जो असतो त्यामध्ये जमातीचा प्रचंड वेळ जातो आणि ही तारीख प्रत्येक वेळी पुढे पुढे जाते. आता सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की आपण मुंबई हायकोर्टमध्ये ही केस दाखल केलेली आहे तर सुरुवातीच्या एक 5-10 तारखांमध्ये
आपल्या ह्या केसचा निकाल लागेल. हम्म. परंतु मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हम्म. एखाद्या याचिकेवरती एवढ्या मोठ्या सुनावण्या किंवा एवढ्या जास्त तारखा पडाव्यात अशी धनगर आरक्षणाची एकमेव केस असेल असा माझा या संबंधी अंदाज आहे. खर तर धनगर हा समाज जो आहे तो मागासवर्ग आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्या एनटी मध्ये तुम्हाला समाविष्ट करून घेतलं. हा तर तुम्ही अन्याय झाला हे मान्य करताय की आम्हाला एनटी मध्ये नको, आम्हाला एसटी मध्ये पाहिजे. नक्की अडथळे काय येतात? म्हणजे ही जी लढाई आहे ती एका रस्त्यावर लढली जाते. तुमच्या समाजाचे काही नेते मंडळी आहेत त्यांनी ह्यासाठी प्रयत्न केला, ते कमी पडले का? किंवा तुमच्या ज्या काही चळवळी आहेत त्या चळवळी नक्की कमी पडल्या? एवढ्या वर्ष हा प्रश्न का भिजत राहिला असं मला वाटतं? अ, गणेश, खूप हा चांगला प्रश्न आहे की हा प्रश्न म्हणजे 70 वर्ष गेली 70 वर्ष महाराष्ट्रातली धनगरासारखी एखादी जमात जी संख्येनं महाराष्ट्रामध्ये प्रभावी आहे. बरोबर. मी अभ्यासक आहे धनगर जमातीचा. माझ्या अभ्यासामध्ये जवळपास 17% लोकसंख्या आहे आणि मराठा समाज आणि धनगर समाज ह्या जमातींची लोकसंख्या जी आहे थोड्याफार फरकानं जवळपास सेम किंवा सारखीच आढळून येते. आता खऱ्या गोष्टी जी आहेत ती कागदपत्रामध्ये तो भाग प्रत्यक्षात कधी जातीनुसार जनगणना जेव्हा होईल तेव्हा हे सत्य आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर निश्चित पद्धतीने येईल. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जो प्रश्न उपस्थित केला की गेल्या 70 वर्षामध्ये धनगर जमातीच्या अनेक संघटनांनी याच्यावरती आंदोलन केली, अनेक पुढाऱ्यांनी वगैरे आंदोलन केली. आता एक गंमत अशी आहे की मी ह्यामध्ये कोणत्याही म्हणजे धनगर जमातीच्या कोणत्याही राजकीय नेतृत्वावरती मी टीका करणार नाही. पण ह्या जमातीचा किंवा ह्या इश्यूचा एक अभ्यासक म्हणून मला असं म्हणायचं आहे की नेमकेपणानं प्रश्न समजून न घेता, म्हणजे त्यांचा उद्देश खूप चांगला होता की धनगर लोक जे त्यांच्या घटनादत्त अधिकार त्यांचा एसटी आरक्षणाचा आहे आणि तो घटनादत्त आरक्षणाचा अधिकार त्यांना मिळाला हवा ही त्यांची भूमिका अत्यंत रास्त आहे. या भूमिकेमध्ये कुठल्याही प्रकारची शंका घ्यायचं काही कारण नाही. पण यासाठी त्यांनी अवलंबलेला जो मार्ग आहे तो मार्ग नेमकेपणानं त्यांना नेमका मार्ग जो आहे तो अवलंबता आला नाही. त्याला समाज ही बऱ्याच अंशी कारणीभूत आहे, समाजातला बुद्धिजीवी वर्गही कारणीभूत आहे आणि समाजातलं पुढारपण करणारं नेतृत्वही त्याला जबाबदार आहे. त्याशिवाय जमातीशिवाय म्हणजे धनगर जमातीच्या मतांवरती राजकीय पोळी भाजून घेणारा किंवा आपलं करिअर करणारा जो राजकीय पुढारी वर्ग महाराष्ट्राला जो आहे तेही नेतृत्व या संबंधानं जबाबदार आहे. म्हणजे अनेक पातळ्यांवरती हा प्रश्न आपण जेव्हा पाहतो म्हणजे मुळात धनगर जमातीला एनटी आरक्षणाची मागणीच नव्हती. धनगरांनी एनटी आरक्षणाची कधीही मागणी यापूर्वी केलेली इतिहासामध्ये नाही. त्यांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केली मग ते स्वर्गीय बी.के. कोकरे साहेब असतील, सन्माननीय अण्णासाहेब डांगे साहेब असतील, त्याचबरोबर या इश्यूवरती लढणारे अनेक राजकीय लोक असतील, सन्माननीय महादेवजी जानकर साहेब आहेत किंवा आता लढणारे माननीय गोपीचंदजी पळकर साहेब आहेत. म्हणजे ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या संबंधात सुद्धा भाग विचारात घेतला तर ह्यांची मागणी अत्यंत रास्त होती. पण जमातीच्या ह्या प्रश्नाचा व्यवस्थित पद्धतीनं अभ्यास न करता केवळ राजकीय ताकदीनं हा प्रश्न रेटता येईल किंवा आपलं नेतृत्व करणारा राजकीय वर्ग जो आहे त्यांना म्हणजे सन्माननीय आदरणीय डांगे साहेब जे आहेत त्यांनी पूर्वी याच प्रश्नावरती कपाळ फोडू आंदोलन केलं होतं. म्हणजे प्रत्येक तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जायचं आणि स्वतःचं कपाळ फोडून घ्यायचं. पण धनगरांनी एवढे कपाळ फोडून रक्त सांडून घेतलं तरी सुद्धा इथल्या निष्ठुर राजकीय पुढाऱ्यांना धनगरांची दया आली नाही. आणि केवळ हा प्रश्न दयेनं सुटणारा नसतो, हा प्रश्न खरं तर कायदेशीर मार्गानेच सोडवला जायला हवा होता. अनेक लोकांनी प्रयत्न केले पण त्यांना नेमकेपणानं आपली प्रेयर मांडता आली नाही, परिणामी यामध्ये अपयश ठरले. यावेळेस मात्र निश्चित पद्धतीनं माननीय मधु शिंदे साहेब जे आहेत त्या संघटनेचे प्रमुख त्यांनी त्याचबरोबर ॲडव्होकेट
मोरारजी पातपोळ सर, त्याचबरोबर डॉक्टर JP बघेल साहेब, ह्या 3 व्यक्तींनी, आम्ही त्यांना त्रिमूर्ती असा शब्दप्रयोग वापरतो, ह्या तिघांनी ह्या प्रश्नाचा अतिशय सूक्ष्म अभ्यास केला. आमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या विविध प्रत्येक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी त्यांना आवश्यक असणारे दस्तऐवज जे आहेत ते दस्तऐवज पुरवले. त्याचबरोबर आवश्यक असणारा निधी जो आहे तो निधीही त्यांना आम्ही उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर मॉरली सपोर्ट जो असतो तो सपोर्ट आम्ही त्यांना पुरवला. त्याचबरोबर महाराष्ट्रात या 36 जिल्ह्यामध्ये जवळपास 28 जिल्ह्यांमध्ये आमच्या या संघटनेचे कार्यक्रम झाले आणि संघटनेनं हा प्रश्न समाजाच्या तळागाळापर्यंत नेऊन पोहोचवला. आता हा प्रश्न पोहोचवत असताना एनटीचं आरक्षण आहे पण एसटीचं का मागत आहात, म्हणजे हा सर्वसाधारण वाटणारा प्रश्न आहे, सर्वसामान्य लोकांना पडणारा प्रश्न म्हणजे आहे ह्यामध्ये भागवाय सोडून, हातातलं सोडून पळतेच्या पाठीमागे समाज का लागतो असं वाटते. फरक काय पण आहे दोन्ही? मुळात एनटीची मागणी पूर्वीही नव्हती, आताही नाही. पण ज्याच्या हक्काचं एसटीचं आरक्षण देण्याऐवजी त्याला काहीतरी तात्पुरत्या स्वरूपात दिलं म्हणजे तो थंड राहील. म्हणजे त्यावेळेस सुद्धा पंढरपूरलाच आंदोलन झालं होतं. त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी साहेब गांधी इथं आले होते आणि तो प्रश्न मिटवत असताना त्यावेळच्या लोकांमध्ये 2 भाग पडले आणि एक भाग असा म्हटला, एक काही वर्ग असे म्हटले की आता एनटीच तर मिळते ना, तेवढं हातात घ्या, मग हे मिळाल्यानंतर आपण पुढच्या आरक्षणासाठी भांडत राहू. दुसरा वर्ग असा म्हणाला की एनटीचं आरक्षण आपल्याला हे आता का देत आहेत, कारण ह्यांना एसटीचं आरक्षण आपल्याला द्यायचं नाही म्हणून हे एनटीचं आरक्षण देत आहेत. एनटी जर आपण नाकारलं तर थोडे दिवस थांबलं तर एसटीचं आरक्षण आपल्याला हक्कानं मिळेल. पण कोणत्याही समाजामध्ये कधी 100% समाज एकत्र येत नसतो आणि समाजात दुही पसरवण्यामध्ये तत्कालीन राजकीय पुढारी जे आहेत ते यशस्वी ठरले आणि धनगरांना हक्काचं एसटी आरक्षण मिळालं नाही. परिणामी एनटी आरक्षणाच्या चॉकलेटवरती समाजाला समाधान मानावं लागलं. पण जसजसा हा समाज पुढं वाटचाल समाजाने केली तसं समाजाची झालेली मोठ्या प्रमाणात जी फसवणूक आहे ती लक्षात आल्यामुळं आपल्याला आपलं मिळणारं आरक्षण कुणाची दया म्हणून हे आरक्षण नको. कारण बऱ्याच वेळा मी कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांवरती टीका करणं हा माझ्या काय आपल्या मुलाखतीचा उद्देश नाही. पण कुणावरती टीका करून वेगवेगळे वाद उत्पन्न होण्यापेक्षा कुणाच तरी आपल्या धनगर जमातीचा कोणतरी उद्धार करता आहे हेच आपले आशा स्वरूपाचे आहेत. आजपर्यंत मिळालेले ह्यांच्या कृपा आशीर्वादानं वगैरे मिळालेलं आहे. ही मानसिकता जी आहे ही मानसिकता कुठेतरी थांबली पाहिजे आणि घटनाकर्त्यांनी, संविधानकर्त्यांनी ह्या देशातल्या 6743 जातीच्या भल्याची जी गोष्ट आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे, त्यांनी केलेल्या तरतुदीनुसार धनगरांच्या न्याय हक्काचा एसटी प्रवर्गाचा भाग जो आहे किंवा एसटी प्रमाणपत्र त्यांना त्यांच्या हक्काचं आहे आणि ते मिळालं पाहिजे, हा ह्या लढ्याचा मुख्य हेतू आहे, मुख्य उद्देश आहे. खरं तर सर कोणतीही आरक्षणाची लढाई जी असते ती भावनिकतेच्या मुद्द्यावर लढून चालत नाही. तुम्ही मगाशी म्हणला की आमच्या समाजाने कपाळापुढं आंदोलन केलं, मात्र ही जी लढाई आहे ती कायद्याच्या ह्याच्या अंतर्गत राहूनच ही लढाई लढणं गरजेचं होतं. हा सगळा भाग हे 70 वर्षानंतर आता ह्या सगळ्या बाकीच्या चुका टाळून तुम्ही सगळा समाज एक आलाय किंवा समाजामध्ये प्रबोधन झालंय, तुम्ही कायद्याच्या बाजूने अगदी सक्षमपणे लढता आहात तुमच्या संघटनेच्या माध्यमातून. तुमची मागणी आहे की तुम्हाला एसटी मध्ये समाविष्ट करून घ्या. पण मध्यंतरी अशा जेव्हा बातम्या आल्या की एसटी मधल्या ज्या काही जाती आहेत त्यांनीच तुम्हाला एसटी मध्ये घ्यायला विरोध केलाय, तर ह्या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघताय? मुळात गणेश सर, मगाशी मी म्हणल्या पद्धतीनुसार आपण प्रश्नच जर चुकीचा मांडला तर त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल असं अपेक्षा करू शकत नाही. म्हणजे आपण विचारलेला प्रश्न अतिशय छान आहे, आपला प्रश्न चुकीचा नाही. पण धनगरांच्या आरक्षणाच्या बाबत संसदेमध्ये अनेक लोकनेत्यांनी प्रश्न उपस्थित केले. काही म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये पण प्रश्न उपस्थित केले गेले. ह्या प्रश्नांचा खूप बारकाईने जर आपण अभ्यास केला तर त्यांनी काय डिमांड केली की महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची एसटी मध्ये समावेश करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. म्हणजे ह्या वाक्यावरती मी आपलं सर्वांचं आपलं पण लक्ष वेधू इच्छितो आणि बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांचंही लक्ष वेधू इच्छितो. धनगर जमातीच्या लोकांनी एसटी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा अशी कधीही डिमांड केलेली नाही.
कारण समावेशाची मागणी म्हटलं तर घटनेच्या 341(2) नुसार होते. हम्म, आमची मागणी 341 नुसार आहे. हम्म. कारण समावेशाची प्रक्रिया म्हटलं की त्याला कायदेशीर प्रक्रिया फार वेगळी आहे. हम्म. त्यामध्ये आम्हाला जायचंच नाही. बरं. कारण का जायचं नाही? कारण मुळात धनगड ही नॉन एक्झिस्टन्स जमात आहे आणि ती धनगड हे अस्तित्वात नाहीत हम्म. आणि आम्हीच तिथं ते आहोत. ते आहोत. हम्म. म्हणजे ह्या कायदेशीर मुद्द्यावरती हा प्रश्न लढायला हवा होता. पण ह्यामध्ये गंमत अशी आहे, त्यामुळे आता ते एसटी प्रवर्गाचं जे काय नेतृत्व करणारे नेते आहेत त्यांनी त्याला विरोध दर्शवलाय, त्याकडे कसं नाही पण गंमत अशी आहे की धनगर जमातीची एसटी प्रवर्गात समावेशाची मागणी नाही, ही मला वाटतं संबंधितांनी गोष्ट समजून घेतली पाहिजे. बरं. दुसरी गोष्ट अशी आहे की एखाद्या जमातीचा समावेश त्या प्रवर्गात करण्यात यावा, त्या जमातीची मागणी आहे म्हणून समावेश केला जात नाही, किंवा त्या जमातीचा समावेश करू नये म्हणून दुसऱ्या कोणीतरी डिमांड केली म्हणून ही ती गोष्ट थांबत नाही. ही बरोबर. मला वाटतं संबंधित आंदोलन करणाऱ्या संघटना आहेत किंवा बोलणारे प्रवक्ते वगैरे जे आहेत, ह्या सगळ्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. माझा विषय प्रश्न असा होता किंवा आपला मूळ प्रश्न जो होता की हा प्रश्न कायदेशीर मार्गानं सुटणं किंवा सोडवणं ही इथल्या राजकीय लोकांची जबाबदारी होती. तिथल्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये राहणार शासन आणि प्रशासनाची जबाबदारी होती. पण धनगर जमातीची लोकसंख्येचा विचार करता त्यांची ताकद मोठी आहे. म्हणजे त्या मतदारसंघातले राजकीय पुढारी लोक धनगराकडे बघताना आपलं ग्राहक म्हणून बघतात, आपला मतदार म्हणून बघतात. पण ते धनगर जेव्हा त्यांच्या न्याय हक्काची गोष्ट जेव्हा करतात तेव्हा प्रस्थापित असणाऱ्या पुढाऱ्याला असं वाटतंय की आज जर ह्या धनगरांना एसटीच्या आरक्षणासाठी आपण पूर्ण ताकद लावली आणि उद्या जर ह्या धनगरांना एसटीचं आरक्षण मिळालं तर माझा मतदारसंघ तर एसटी साठी धनगरांना रिझर्व्ह होणार नाही ना, ह्याची त्यांना भीती वाटते. आणि त्या भीतीपोटी वरून दाखवताना जरी ते धनगर आरक्षणाला सपोर्ट दाखवत असले तरी ते प्रत्यक्षात धनगर आरक्षणावरती समाधानक रीतीनं काम करत नाहीत. आतून त्यांचा धनगर आरक्षणाला फार मोठा विरोध आहे. हा, आणि ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, धनगर जमातीच्या एसटी प्रवर्गाचा भाग जो आहे, आम्ही अंमलबजावणीची मागणी केलेली आहे. अनेक वेळा अंमलबजावणीची मागणी केली असताना शासन अंमलबजावणी करतच नाही. शासन अंमलबजावणी करण्याऐवजी समावेशाच्या गोष्टी करतात आणि समावेशाच्या गोष्टी केली. आता उदाहरण तर आपल्याकडं म्हणजे संसदेमध्ये आपल्यातल्या खासदारांनी, लेडी खासदारांनी एक प्रश्न विचारला की महाराष्ट्रातल्या धनगरांचा एसटी आरक्षणामध्ये समावेश होण्याची मागणी आहे आणि ह्याच्यावरती केंद्र सरकारने काय निर्णय घेतलेला आहे. त्यावेळेस तिथल्या समाज कल्याण आदिवासी मंत्र्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं की महाराष्ट्र सरकारकडून धनगरांच्या समावेशाबाबत कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव आलेला नाही, अजूनही प्रस्ताव आलेला नाही आणि त्यामुळे आम्हाला ह्याच्यावर काही कारवाई करता येत नाही. म्हणजे गंमत अशी आहे की प्रश्न विचारणारे आणि त्या प्रश्नाला उत्तर देणारे यांच्यामध्ये एक म्हणजे अशी पारदर्शक स्वरूपाची त्यांच्यामध्ये एक युती आहे. म्हणजे हे सहज डोळ्याला दिसत नाही, पण ह्या लोकांच्या मध्ये एक छुप्या स्वरूपाची युती आहे. आणि हे मी करतो मारल्यासारखं, तू कर रडल्यासारखं असं करतात. आणि आमच्या जमातीमध्ये ज्या लोकांचा अभ्यास नाही, सूक्ष्म अभ्यास नाही, ते लोक म्हणतात मग ताईंनी प्रश्न विचारला मग ते बरोबरच होतं, मग ताईंच्या नावानं जय जयकार, आबाच्या नावानं जय जयकार, अण्णाच्या नावानं जय जयकार, तात्याच्या नावानं जय जयकार. पण आमच्यासारखे अभ्यासक सांगतात अरे प्रश्न विचारताना चुकीचं विचारले. धनगरांच्या समावेशाची मागणी आहे का? नाही. अनुसूचीमध्ये असणारा धनगर शब्द लिहिल्यामुळं धनगरांचे हक्क 70 वर्षे डावललेले आहेत. तर संसदेला विनंती करणं गरजेचं होतं, संसदेवर दबाव टाकणं गरजेचं होतं आणि तिथं शब्द दुरुस्त करून धनगर असा शब्द जर आला तर प्रमाणपत्र द्यायला काहीच अडचण येत नव्हती. आणि संसदेमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राजकीय बळ धनगर जमातीचं कमी पडत असल्या कारणाने आम्हाला कायदेशीर मार्ग चोखाळावा लागला आणि याच मार्गाने धनगरांचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे असा आम्हाला आत्मविश्वास आहे.
खर तर ताईनं प्रश्न विचारला की ताईचा जय जयकार, दादाने प्रश्न विचारला की दादाचा, किंवा प्रत्येक पुढाऱ्यानं प्रश्न विचारला, आपल्यासाठी हा पुढारी प्रश्न विचारतोय म्हणून आपला जो काही समाज आहे तो धनगर असो, मराठा असो, किंवा ज्यांच्या ज्यांच्या समाजात आरक्षणासंदर्भात मागणी आहेत, तर सगळे जे काही लोक असतात ते आपल्या नेत्यांना प्रश्न विचारला की त्याच्यावरतीच गुरफटून जातात. मात्र खरा प्रश्न काय ते फक्त अभ्यासकांना माहित असतं, चळवळीत काम करणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांना माहित असतं. चळवळीत काम करणारे, धनगर समाजासाठी काम करणारे एक सर म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कशा पद्धतीनं आरक्षण मिळू शकतं धनगर समाजाला, कशा पद्धतीनं जायला पाहिजे इथनं पुढे, ट्रॅक काय पाहिजे? आता मुळात एक प्रश्न असा आहे की आरक्षण मिळालं की समाजाचे सर्व प्रश्न सुटले, किंवा आरक्षण ही जादूची छडी आहे आणि ती हातात एकदा आली की सगळे प्रश्न सुटतील, असा जो प्रत्येक जातीतल्या, प्रत्येक धर्मातल्या आरक्षणाच्या चळवळीवर लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी जो स्वतःचा गैरसमज करून घेतलेला आहे, मला वाटतं हा गैरसमज त्यांनी दूर करून घेतला पाहिजे. कारण देशाला संविधान लागू होत असताना 1950लाच या देशातल्या SC आणि ST वर्गातील अनेक जाती जमातींना त्यावेळेस आरक्षण लागू झालेलं आहे. याचा अर्थ गेल्या 70 वर्षामध्ये त्या सगळ्यांचंच कल्याण झालेलं आहे का? तसं जर असतं तर आज मोठमोठ्या महानगर जेवढी गतीने वाढतात तेवढ्या गतीनं तिकडच्या झोपडपट्ट्या वाढतात, तेवढी बेकारी वाढते, तेवढी गरिबी वाढते, तेवढी व्यसनाधीनता वाढते. आरक्षण ही काही जादूची छडी नाही, पण त्यातल्या त्यात आरक्षण हा एक मार्ग आहे, त्यातला त्यात एक छोटासा भाग आहे. आरक्षण कशाचं, मुळात आरक्षण पॉलिसी म्हणजे काय, तर आरक्षण पॉलिसी ही काय गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आरक्षण हे कशासाठी आहे, कारण आरक्षण गरिबी हटावचा प्रोग्राम नसून आरक्षण ही संधी मिळवून देण्यासाठीची तरतूद आहे. ज्या जमातींना, ज्या जातींना जातीचं आणि धर्माचं भांडवल करून संधी नाकारली जाते, मग ती संधी शिक्षणातली असेल, ती संधी नोकरीतली असेल, ती संधी राजकीय पटलावरची असेल, तर ती संधी जी नाकारली जाते ती संधी मिळवून देण्यासाठीची तात्पुरत्या स्वरूपाची तरतूद म्हणून आरक्षणाची गोष्ट आहे. पण आपल्याकडे काय होतं की इथला मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतील, आपले लोक मुळातून अभ्यास करत नाही. मग ते पूर्ण शिकलेले असतील, अर्धशिक्षित असतील, किंवा अशिक्षित लोक असतील, आपले लोक समाज जीवनातला कोणताही मुद्दा अभ्यासातून न घेता ते भावनेतून घेतात, आणि भावनेतून मिळणारं उत्तर जे असतं तर ते काही समाजाला दिशादर्शक ठरवायला उपयुक्त ठरत नाही. ह्यामध्ये एखादा प्रश्न कायदेशीर प्रक्रियेतून न सोडवता त्याचं भावनिकतेकडे तो प्रश्न झुकवण्यामध्ये राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांचा फार मोठा लाभ असतो, त्यांचा फायदा असतो. ही गोष्ट आपल्याकडे कार्यकर्त्यांनी समजून घेतली पाहिजे. कारण प्रत्येक वेळी त्यांना निवडणूक लढायची असते, निवडणूक जिंकायची असते, आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी काहीतरी एखादा असा बर्निंग इश्यू त्यांना तयार करावा लागतो. आणि मग आता समाज जीवनामध्ये कधी मंदिरांच्या संबंधानं झालं, कधी मशिदींच्या संबंधानं झालं, कधी मंडल आयोगाच्या निमित्तानं झालं, कधी कमंडोलीच्या संबंधानं झालं. तशा स्वरूपानं आताच्या कालखंडामध्ये आरक्षणाचा इश्यू हा त्यातलाच एक भाग आहे. आणि मला वाटतं कार्यकर्त्यांनी किंवा समाज जीवनातल्या लोकांनी आरक्षण हा भाग भावनिक न घेता तो अभ्यासातून घेतला पाहिजे. आपण नोकरीतलं आरक्षण मागत असताना, शिक्षणातलं आरक्षण मागत असताना आपल्यातली मुलं किती शिकतात ह्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. नोकरीतलं आरक्षण मागत असताना आता राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, रोज एक कंपनी खाजगीकरण करते. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या शाळा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचं खाजगीकरण केलं गेलं. गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षणाचा हक्क आणि अधिकार कायमस्वरूपी त्यांना वंचित ठेवण्याचे रोज एक घटना घडते. आणि आपले लोक केवळ अमुक पुढाऱ्यांनी आरक्षणावर उपोषण केलं, अमुक ह्यांनी सभा घेतली, त्यांनी आत्महत्या केली, ह्यानं भंडारा उधळला, त्यानं गुलाल उधळला, ह्यानं हार टाकला, त्यानं, म्हणजे केवळ ह्या प्रश्नाकडे आपले लोक लक्ष देतात. आणि मग जे लोक आरक्षणाच्या इश्यूवरती आता आंदोलन करत नाही, अशा महाराष्ट्रामध्ये अनेक जाती जमाती आहेत, त्यांचे काय सामाजिक प्रश्न नाहीत का? ते लोक त्यांचे सामाजिक प्रश्न कसे निवडतात, किंवा त्या प्रश्नाचा
उत्तर ते कसं मिळवतात ह्या प्रश्नाकडं आपल्यातल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख जमातींनी आणि त्या जमातीतल्या कार्यकर्त्यांनी पाहणं गरजेचं आहे. म्हणजे काम करण्यासाठी अनेक सामाजिक इश्यू असतात. बरोबर. तर मग त्या इश्यूवरती काम न करता हे लोक काय करतात, तर जे भावनिक म्हणजे पुढाऱ्यांनी निर्माण केलेला भावनिक मुद्दा असेल किंवा इथल्या मीडियानं निर्माण केलेला भावनिक मुद्दा असेल, त्या मुद्द्याला हे बळी पडतात आणि स्वतःचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करून घेतात. म्हणजे साधी सोपी गोष्ट की ह्यामध्ये शिक्षणाला एखाद्या मला संस्थेमध्ये संधी मिळाली प्रवेश मिळाला नाही म्हणून एखाद्या विद्यार्थ्यानं आंदोलन केल्याची घटना मला तर आतापर्यंत बघायला मिळालेली नाही. किंवा माझ्याकडे गुणवत्ता असताना देखील मला नोकरी मिळाली नाही आणि ज्याच्याकडे गुणवत्ता नाही किंवा नोकरी या क्षेत्रामध्ये आपण बघत असताना खरं तर माझ्यासारख्या सर्व्हिस मधल्या माणसांनी शिक्षण संस्थेमधल्या भ्रष्टाचाराबाबत बोलणं खरंच माझी जबाबदारी आहे. पण मी एक नोकर असल्या कारणाने ही गोष्ट प्रत्यक्षात बोलू शकत नाही. पण आज आपल्याला ह्या गोष्टी माहिती आहेत. शासनामध्ये भरती होत असताना भरतीचे जे दर काही पेपरला येतात, आपण जे वाचतो, बरोबर. खरं तर नोकऱ्या जर राहिल्या नाही तर आरक्षण मिळून उपयोग नाही. मग नोकऱ्या राहायच्या असतील तर तशा संस्था टिकल्या पाहिजेत, शाळा टिकल्या पाहिजेत, वेगवेगळ्या कंपन्या टिकल्या पाहिजेत. पण ह्या टिकाव म्हणून कुणी ह्याच्यावरती आंदोलन करताना दिसत नाही. मात्र आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे म्हणून ह्याच्यावरती आंदोलन करताना दिसतात. खरं तर सर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे बोलताना, किंवा तो मराठा आरक्षणासंदर्भात असो किंवा धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात असो, की सध्या सगळीकडेच खाजगीकरण व्हायला लागले. काही संस्था खाजगीकरण, रोज एक शाळा खाजगीकरण, रोज एक संस्था खाजगीकरण व्हायला लागली. प्रत्येक गोष्टीतलं जे काही सरकारचा काही हस्तक्षेप आहे तो आता हळूहळू कमी व्हायला लागलाय. सगळंच खाजगी होतंय काय अशी सुद्धा भीती आहे. मग आरक्षण मिळवून काय करायचं नक्की? काय आरक्षणाची मागणी ही जी आहे कुठल्याही समाजाची असो योग्य आहे असं वाटतंय का तुम्हाला? हे जे काय सगळं बळ चाललंय, आपल्या तरुणांचं जे काही वेळ चाललाय, आपला जो काही आर्थिक पैसा चाललाय किंवा सगळ्या गोष्टी चाललेत, विनाकारण चाललेत असं कधी वाटतं का तुम्हाला? अ, गणेश, माझ्यासारखा अभ्यासक जेव्हा सातत्यानं अशा प्रश्नांवरती विचार करतो, तेव्हा मला कधी-कधी मी प्रचंड उद्विग्न होतो. समाजामध्ये चाललेल्या ह्या घटनांनी कधी-कधी हसावं असंही वाटतं, कधी-कधी रडावं असंही वाटतं. पण आपल्या हसण्या-रडण्याचा हा काही इथल्या जमातीला किंवा कोणाला काही फरक पडणार नाही. पण दुसरी गोष्ट अशी आहे, की समाजातल्या मूळ प्रश्न जे असतात, जगण्याचे जे प्रश्न असतात, मुळात अ, ह्या समाजातला अहिरे वर्ग एक आहे आणि नाहिरे एक वर्ग जो आहे. तर अहिरे वर्गाकडं हा साधन संपन्न समाज असतो. मग तो इथं जातीचा किंवा धर्माचा हा प्रश्न येत नाही. अहिरे वर्ग हा साधन संपन्न असतो आणि नाहिरे वर्ग हा उपेक्षित वंचित घटक असतो. हा वेशीबाहेर राहणारा, गावकुसाबाहेर राहणारा किंवा प्रस्थापित वर्गातून सुद्धा त्यांच्या सीमारेषेतून बाहेर राहणारा हा वर्ग असतो. तो कोणत्याही जाती धर्मात असेल. तर हा अहिरे वर्ग त्यांच्या इच्छा, आकांक्षा यांची परिपूर्ती करण्यासाठी नाहिरे वर्गाला ग्राहक म्हणून तो वापरतो. बरोबर. आणि अहिरे वर्गाच्या प्रत्येक प्रश्नाला किंवा त्यांनी टाकलेल्या प्रत्येक डावाला इथला नाहिरे वर्गातला प्रत्येक वर्ग किंवा घटक हा सातत्यानं बळी पडतो. मग ते रामायणामधला उदाहरणं घेता येतील, महाभारतामधली उदाहरणं घेता येतील किंवा आपल्याकडं बौद्ध कालखंडामधली उदाहरणं घेता येतील, मध्ययुगीन कालखंडामधली उदाहरण घेता येईल. म्हणजे इतिहासाची फक्त पुनरावृत्ती होत असते. आपल्याकडं आपण अनेक साऱ्या गोष्टी राजकीय पुढाऱ्यांकडून अपेक्षित करतो, की राजकीय पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार करू नये, कुणी अमुक घेतलं, कुणी तमुक घेतलं, ह्यानी ह्या पक्षात गेला, कुणी त्या पक्षात गेला, ह्यानी समाजाचा बाजार मांडलाय, ह्यानी कायद्याचा म्हणजे किस पाडलाय, ह्याने असं केले तसे केले. पण मला अनेक वेळा असं वाटतं, की जोपर्यंत मतदान करताना सामान्य माणूस जोपर्यंत 500,000 रुपये घ्यायचं टाळणार नाही. म्हणजे मी चळवळीत भाषण करताना सांगतो, की आमच्या लोकांचं मत कशावर असते, तर दारूच्या बाटलीवर आणि मटणाच्या ताटलीवर असते. जोपर्यंत दारूच्या बाटलीला, मटणाच्या ताटलीला आणि 500,000च्या नोटेला जोपर्यंत आम्ही नकार देणार नाही, तोपर्यंत मला वाटतं लोकशाहीची प्रक्रिया खऱ्या अर्थानं सुरू होणार नाही. आम्ही आमचा राजकीय म्हणजे आम्ही भाजी मंडईमध्ये जर गेलो, 5 रुपये, 10 रुपये, 15-20 रुपयाची भाजी घेताना त्या शेतकऱ्याकडून भाजी घेताना आम्ही 10 वेळा विचार करतो. ती भाजी जोडी 5-6 वेळा आम्ही निरखून पाहतो आणि मग
जी भाजी 10 रुपये किमतीची आहे, 20 रुपये किमतीची आहे, ती भाजी घेताना जर आम्ही 10 मिनिटं विचार करणार असो, तर 5 वर्षासाठी आमचं प्रतिनिधित्व करणारा राजकीय पुढारी त्याला आम्ही निरखून पारखून आम्ही घेतलं पाहिजे, पण आम्ही घेत नाही. त्याच्यावरती आम्ही 1 मिनिट सुद्धा विचार करत नाही. उलट त्यांनी दाखवलेले प्रलोभन असतील एवढंच नाही, तर त्या काळामध्ये त्यांनी मग तशा प्रकारचं वातावरण तयार केलेलं असते, तशा प्रकारच्या घोषणा दिलेल्या असतात, तशा प्रकारची माणसं फिरलेली असतात आणि त्या प्रत्येक माणसाच्या म्हणण्यानुसार आम्ही त्याला बळी पडतो आणि आमचे प्रतिनिधित्व जे आहे मग ते जातीच्या अनुषंगानं म्हणता येत नाही, पण म्हणजे लायक लोक आम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून निवडत नाही. आणि परिणामी काय होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक विधान आहे, ते असं म्हणतात की लायक लोक जेव्हा जोपर्यंत राजकारणाच्या पटलावरती येत नाही तोपर्यंत नालायक लोकांचा कारभार तुम्हाला डोळे झाकून किंवा डोळे उघडे ठेवून बघावा लागेल. म्हणून जसा समाज असतो तसं त्यांचं नेतृत्व असते, जसं नेतृत्व असते तसाच समाज घडत असतो. त्यामुळं ही समाजातली राजकीय ही सगळी बजबजपुरी जी माजलेली आहे ती जर आपल्याला दूर करायची असेल तर समाज जीवनातला जो प्रगल्भ वर्ग आहे, समाजातला जो प्रबुद्ध वर्ग आहे, जो शिकल्या सवरलेला आहे, म्हणजे ह्यामध्ये डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, प्राध्यापक असतील, क्लास 1 अधिकारी असतील, क्लास 2 अधिकारी असतील, त्याशिवाय वेगवेगळ्या पटलावरती काम करणारे लोक असतील, ह्या सगळ्या लोकांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि अभ्यास करून त्या लोकांनी आपल्याला वाटणारी अनाठाई जी भीती आहे ती भीती काढून टाकली पाहिजे आणि हा देश एकनिष्ठ राहायला पाहिजे, हे राष्ट्र एकसंघ टिकलं पाहिजे. ही आपल्याला जागतिकीकरणामध्ये स्पर्धा ही जगातल्या 199 देशाबरोबर आहे. फक्त भारतातल्या एक जात दुसऱ्या जातीला शत्रू मानत राहिली तर आमचा उद्धार आणि विकास होणार नाही. खरं तर राष्ट्रभावना ही फार मोठी असते, पण गेल्या 70 वर्षामध्ये अनेक जाती बरंच काही मिळवून पुढे गेलेल्या आहेत आणि 70 वर्षापूर्वी जी गोष्ट मिळायला पाहिजे होती ती पण गोष्ट आम्हाला अजून अद्यापर्यंत ज्यांना मिळाली नाही त्या लोकांनी 70 वर्षापूर्वी जे हवी असणारी गोष्ट आहे आज मिळवण्यासाठी संघर्ष करणं ही काय मला चुकीची गोष्ट वाटत नाही. मात्र 70 वर्षापासून ज्यांचे हक्क आणि अधिकार नाकारले गेलेले आहेत त्यांचे हक्क अधिकार आज त्यांना ते मिळवण्याची भाषा करत असताना त्यांना राजकीय मार्गानं, सामाजिक मार्गानं, कायदेशीर मार्गानं त्यांचे हक्क अधिकार नाकारणं ही मात्र गोष्ट फार मोठ्या षडयंत्राचा हा भाग आहे आणि हा भाग आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. शेवटाकडे जाताना काय सांगचाल धनगर समाजातले जे काही समाज बांधव आहेत जे वेगवेगळा मार्ग अवलंबतात किंवा कुठल्याही राजकीय पुढे दावणीला बांधून त्यांचा उदो करतात, अशा तरुणांसाठी एक धनगर समाजाचा अभ्यासक म्हणून तुमचं काय सांगणं असणार आहे? गणेश, आपल्या प्रश्नाला उत्तर देताना मला आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका विधानाची आवर्जून आठवण होते. डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की राजसंस्था आणि जात संस्था, म्हणजे राजसंस्था शब्द त्यांनी शासन संस्था असा वापरलेला आहे. शासन संस्था आणि जात संस्था अशा 2 संस्था समाज जीवनामध्ये पॅरलल पद्धतीने वागत असतात. जेव्हा समाजामध्ये जात संस्था ही प्रबळ असते, जात संस्था शासन संस्था जेव्हा प्रबळ असते तेव्हा जात संस्था ही कमकुवत ठरते. जेव्हा शासन संस्था ही कमकुवत ठरते तेव्हा जात संस्था ही प्रबळ ठरते. आता आपण समाज जीवनामध्ये पाहतो, आता महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जे काय चाललंय ते काय मला वाटतं कुठलाही बुद्धिजीवी वर्ग ही गोष्ट कदापिही सहन करणार नाही, मान्य करणार नाही. आता राजकीय भाग जो आहे म्हणजे राजसत्ता ही सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली आहे, ती हस्तगत केली तर सर्व प्रश्न सुटतील. हे डॉक्टर आंबेडकरांचं विधान जे आहे ते आता धनगर जमातीतल्या नवीन शिकल्या सवरलेल्या कार्यकर्त्यांना, मुलांना हे वाक्य आता कळालेलं आहे. त्याशिवाय गेली 70 वर्ष ज्या लोकांकडं या जमातीतल्या लोकांनी राजकीय नेतृत्व सोपवलेलं होतं त्या वर्गातील लोकांनी किंवा त्या राजकीय पुढाऱ्यांनी गेल्या 70 वर्षामध्ये केवळ धनगर जमातींना आश्वासनाशिवाय काय दिलं नाही आणि त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये शोषण केलं गेलं. म्हणजे हा 60-70 वर्षाची झालेली त्यांची जी फसवणूक आहे ती
धनगर जातीतल्या कार्यकर्त्यांना, विद्यार्थ्यांना, मुलांना, नोकरदारांना आता ती कळलेली आहे. बरं. त्यामुळं त्यांनी एक गोष्ट आता निश्चित केली पाहिजे किंवा केली पाहिजे. शासन संस्था प्रबळ करायची असेल तर त्याचा 6,743 जातींना निश्चितपणानं फायदा होईल, झालाच पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की शासनाच्या दरबारी गेल्यानंतर जर आपले हक्क अधिकार आपल्याला ठोकपणानं, ठामपणानं मिळत नसतील, तर आपल्याला आपलं नेतृत्व सक्षम पद्धतीने तयार करावं लागणार आहे. आणि ते नेतृत्व हे काय रात्रीत निर्माण होणार नाही. कारण यापूर्वी सुद्धा धनगर जमातीमध्ये खूप सारी नेतृत्व पुढं आली, पण ती नेतृत्व समाजाला सांभाळता आली नाहीत. परिणामी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं त्या नेतृत्वाशी षडयंत्र कधी केलं किंवा नीतीनं त्यांच्याशी खूप चांगल्या पद्धतीचा व्यवहार केला नाही, असं मला वाटतंय. मग नेतृत्व हे 2 पद्धती असतात. एक नेतृत्व असते लीडरशिप नेतृत्व, दुसरं नेतृत्व असते केडरशिप नेतृत्व, बरोबर. केडर बेस्ड नेतृत्व. बरोबर. आता म्हणजे अनेक जातींमध्ये जेव्हा आपण लीडर बेस्ड नेतृत्वाकडे समाज फार मोठ्या प्रमाणात आकर्षित होतो, कारण त्या समाजाची आक्रमकपणा लोकांना आवडत असतो. त्या नेतृत्वाचं शब्दफेक त्याला आवडत असते. त्या नेतृत्वानं प्रस्थापित समाजातल्या मोठ्या नेतृत्वाशी घेतलेला पंगा त्याला तो आवडत असतो. आणि टेन एज वरला वर्ग जो असतो तो अशा नेतृत्वाला डोक्यावरती घेतो आणि त्या काळामध्ये ते नेतृत्व 5 वर्ष, 10 वर्ष, फार तर 15 वर्ष समाज जीवनामध्ये टिकतं. आणि त्या नेतृत्वात सुद्धा समाजाला एक दिवस म्हणजे वीट येतो आणि ते नेतृत्व मागं पडतं. पुन्हा समाज नव्या दुसरं नेतृत्व. नेतृत्वाच्या शोधामध्ये जातो. पुन्हा कुठलं तरी नेतृत्व स्टंट वगैरे अशा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतं. अशा समाजाचं असं नेतृत्व जे आहे ते समाजाला सर्व काळ उपयुक्त ठरणारं नसतं. दुसरं नेतृत्व जे असतं ते केडर बेस्ड नेतृत्व असतं. ज्या नेतृत्वामध्ये खरं तर धनगर जमातीचा लोकसंस्कृतीचा अभ्यास करत असताना मला हा भाग त्यामध्ये सापडला की आमच्यामध्ये एक म्हण आहे माणदेशी भाषेमध्ये, धनगरी जत्रा आणि कारभारी सत्रा. तर ही म्हण अनेक वेळा आम्हाला अवहेलना आमची करण्याच्या दृष्टिकोनातून ती वापरली जाते. पण मला वाटतं की ह्या म्हणीचा जर लोकसांस्कृतिक दृष्ट्या किंवा लोकतत्व ह्या म्हणीतलं जर आम्ही पाहिलं तर मला एक गोष्ट लक्षात येते की खऱ्या अर्थानं लोकशाही जी आहे, धनगरी जत्रा आणि कारभारी सत्रा म्हणजे 17 लोकांकडे कारभार देऊन जमात एक प्रकारचं लोकशाही जोपासते जातीच्या अंतर्गत. पण जमातीचं नेतृत्व पुढे येत असताना हे नेतृत्व हे समाज वर्गातून निर्माण झालं पाहिजे. त्या नेतृत्वानं स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध केला पाहिजे. स्वतःमध्ये असणारी जी ॲबिलिटी आहे, स्वतःमधली असणारी जी सक्षमता आहे, स्वतःमधला जो आहे तो सक्षमपणा आहे. परिणामी संकटाच्या समयी स्वतःचा बळी गेला तरी सुद्धा चालेल, पण माझा समाज टिकला पाहिजे, माझा समाजाला त्याचा हक्क अधिकार मिळायला पाहिजेत. ही भावना जोपर्यंत आम्ही सामाजिक नेतृत्वाकडे आम्हाला दिसत नाही आणि तशा स्वरूपाची भावना किंवा तशा प्रकारचं नेतृत्व तयार करणं ही खरं तर समाजाची जबाबदारी असते. आणि मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये धनगर समाज निश्चितच अशा स्वरूपाची नेतृत्व आणि अशा स्वरूपाची लिडरशिप तयार करतो आहे. आता खरं तर महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाच्या वतीनं आमचे प्रशिक्षण वर्ग वगैरे सुरू असतात आणि अशा स्वरूपाचं निश्चित नेतृत्व याच पद्धतीनं भविष्यात येईल, जेणेकरून असं नेतृत्व समाजाला योग्य दिशा देईल असं मला वाटतं. खरं तर आरक्षणावर बोलत असताना धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी तुम्ही सातत्यानं धरून ठेवत आहात. तो कोणत्याही राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक चळवळीचा भाग म्हणून तुम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये बघताय की मराठा समाजाचं आरक्षण सुद्धा मागणी खूप मोठ्या पद्धतीने जोर धरते आणि कधी नव्हता एवढ्या पद्धतीचा मराठा समाज सुद्धा आता रस्त्यावर आहे. मनोज जरांगे पाटलांसारखे एक नेतृत्व या सगळ्यामधून घडले. ह्या सगळ्या मराठा आरक्षणाच्या चळवळीकडे एक धनगर समाजाच्या आरक्षणाचा अभ्यास म्हणून कसं बघताय? आता गणेश, गंमत अशी आहे की धनगर आरक्षणाचा प्रश्न हा पूर्णपणे वेगळा आहे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हा पूर्णपणे वेगळा आहे. आता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन महाराष्ट्राच्या देशाच्या पटलावरती विविध
मीडियातून आपल्याला ते फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसतंय आणि तशा स्वरूपानं मराठा समाजामध्ये सुद्धा जनभावना आहे. पण आता ही जनभावना का निर्माण झाली, हा खरं तर फार मोठा चर्चेचा विषय आहे. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण खरं तर एस-सी, एस-टी म्हणजे मला अतिशय नम्रपूर्वक आणि प्रामाणिकपणाने इथं एक गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची आहे, की आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही जातीला आरक्षणाची तरतूद केलेली नाही. बरं. तर ही आरक्षणाची तरतूद ही प्रवर्गाला केलेली आहे. म्हणजे एस-सी हा प्रवर्ग आहे, एस-टी हा प्रवर्ग आहे, ओ-बी-सी हा एक प्रवर्ग आहे आणि ओपन हा देखील एक प्रवर्ग आहे. म्हणजे प्रवर्गामध्ये मग आता एस-टी, एस-सी आणि ओ-बी-सी हे जे प्रवर्ग आहेत, म्हणजे घटनेच्या कलम 340, 341 आणि 342 ह्या 3 कलमाच्या अनुषंगाने हे प्रवर्ग निर्माण केलेले आहेत. 341 आणि 42 या 2 कलमांच्या अनुषंगानं आणि त्यातल्या पोट कलमांच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं हे दोन्ही कलमावर अभ्यास करावा किंवा त्यांच्या हक्क अधिकाराचा निर्णयाचा सगळा भाग जो आहे, ती जबाबदारी केंद्र सरकारकडे आहे. कलम 340च्या संबंधाचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारा विषय आहे. 340 या कलमामध्ये इतर मागासवर्गीय हा शब्द प्रयोग आहे. म्हणजे एस-सी पण मागासवर्गीयच आहेत, एस-टी पण मागासवर्गीयच आहेत, पण ह्या एस-सी आणि एस-टी मध्ये न येणारे पण मागासवर्गीय असणारे असा जो प्रवर्ग आहे तो इतर मागासवर्गीयांचा प्रवर्ग आहे. म्हणजे गावगाड्यामध्ये आपण जे 12 बलुतेदार, 18 आलुतेदार यांचा समावेश ज्या घटकांमध्ये केला जातो ते लोक हे ओबीसी ह्या घटकांमध्ये येतात. आता मराठा समाज किंवा मराठा जात असं आपण म्हणूया. आता खरं तर अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक वेळा म्हटलं जातं की मराठा ही काय जात नाही किंवा ही एक राष्ट्रभावना आहे किंवा हे प्रादेशिक नाव आहे वगैरे. आता कुणी करमणूक करायचं म्हणून काही जरी म्हटलं तरी सत्य वस्तुस्थिती काय आहे की आपल्या शाळेच्या दाखल्यावरती जिथं जात म्हणून कॉलम आहे तिथं मराठा हा शब्द प्रयोग येतो. मग त्या मराठा शब्दाच्या अनुषंगानं जसं आमच्या जातीमध्ये धनगर जातीमध्ये जशा 27 पोट जाती आहेत, तशा मराठा समाजामध्ये सुद्धा अनेक पोट जाती आहेत. आता मराठा समाजामध्ये माझ्या अभ्यासकाच्या अनुषंगानं एक असा भाग आहे की आरक्षण हे प्रवर्गाला मिळते, आरक्षण हे जातीला मिळत नाही, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट की आरक्षण हे मागासवर्गाला मिळते. मग मराठा समाज हा मागास आहे हे आपल्याला कायदेशीर दृष्ट्या ते प्रूव्ह करावं लागेल. आणि ते प्रूव्ह करत असताना आज परिस्थिती काय आहे की मी मगाशी जसं म्हटलं आरक्षणाच्या संबंधानं ज्या घटकांना जातीच्या आणि धर्माच्या भांडवलावरून ज्यांचे हक्क अधिकार नाकारले जातात असा वर्गाला आरक्षण देण्याची तरतूद आहे. मग महाराष्ट्राचा राजकीय जर आपण पट बघितला 288 जे आमदार आहेत आपले, तर 288 मध्ये मॅक्झिमम संख्या जी मराठा समाजाची दिसते. बरोबर. महाराष्ट्रातले साखर कारखाने असतील, म्हणजे सहकाराचं धोरण असेल, पतसंस्था असतील, ह्या प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाची संख्या जास्त दिसते. त्याशिवाय जी संपत्ती आहे, महाराष्ट्राची जी संपत्ती आहे, जमीन वगैरे हा भाग जो आहे, ह्यामध्ये सुद्धा आता संख्या मराठा समाजाकडे असणारी संपत्ती जास्त दिसते. आता मग काही लोक म्हणतात की नाही मग आता लोकसंख्या वाढली, पूर्वी आमच्या आजोबांना 100 एकर जमीन होती पण आम्हाला 5 एकर जमीन आहे. मग 5 एकर असल्यामुळे आमच्यात त्यात जुळत नाही, आमचं भागत नाही. मग गाव कुसा बाहेरचा राहणारा एस-सी प्रवर्गातला विद्यार्थी असेल, एस-टी प्रवर्गातला विद्यार्थी असेल, ओबीसी मधला असेल, तर त्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन त्यांनी वेगवेगळ्या सेवा संधी त्यांनी प्राप्त केल्या आणि प्रगतीच्या दिशेनं त्यांनी आगेकूच केली. व आज आमच्या पाटला पोराला काय वाटतंय, ज्यांनी खरं तर हा शब्द मी उच्चारला तर त्याचा गैरअर्थ होण्याची शक्यता आहे, पण मी नोकरी निमित्तानं अनेक शहरांमध्ये गेलो तर त्या शहरांमधली मॅक्झिमम जमीन ही तिथल्या पाटलांची असते. आणि मग पाटलाची मुलं काय करतात तर प्रत्येक वर्षाला आपल्याकडे असणारी 5 एकर 10 एकर जमिनीची गुंठेवारी करतात आणि गुंठेवारी पद्धतीनुसार जी स्थिर संपत्ती आहे त्या संपत्तीचा विक्रय करतात
आणि लॉंग टर्म जगण्यासाठी किंवा सन्मानाच्या गोष्टीसाठी कुठल्याही प्रकारे तरतूद होत नाही. खरं तर समाज जीवनामध्ये मराठा समाजामध्ये उपेक्षित वंचित असणारा एक वर्ग आहे. बरोबर. शेतीमध्ये मजुरी करणारा वर्ग आहे. कामगार म्हणून हा पण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बरोबर. आणि दुसरीकडे विचार करता मोठमोठे कारखानदारी असतील, उद्योग व्यापार असेल, त्यामध्ये पण प्रभुत्व ठरवणारा मराठा आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये जर समन्वय निर्माण करायचा असेल तर आपल्याला थोडक्यामध्ये एक गोष्टी आहे की समाजाचं नेतृत्व करणारा जो प्रस्थापित बनलेला वर्ग जो आहे त्या प्रस्थापित वर्गाला जोपर्यंत आम्ही मोकळं करणार नाही, बरोबर. त्या प्रस्थापित वर्गाला जोपर्यंत आम्ही मोकळं करणार नाही, आमच्या लेवलला आणणार नाही, तोपर्यंत आमच्या गरीब मराठा समाजाचं काय दुखणं आहे ते प्रस्थापित मराठा समाजाला कळणार नाही. आणि ही त्यांच्यातली दुरी आहे. आज मराठा समाजाचा शत्रू काय ओबीसी वर्ग नाही, मराठा समाजाचा वर्ग SC ST वर्ग नाही, किंवा मराठा समाजाचा शत्रू इतर कोणीच नाही. मराठा समाजामध्ये प्रस्थापित व्यवस्थेचे जे आलेले जे संस्कार आहेत त्या संस्कारातून किंवा त्या कोशातून आम्ही कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडं भालचंद्र नेमाड्यासारखा एक जागतिक कीर्तीचा लेखक आहे. बरोबर. त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये जे काय त्यांच्या नायकांचं दुःख मांडलेलं आहे की शेताशिवाराकडे असणारा पाटील शिकण्याच्या निमित्ताने पाटलाच पोरग जेव्हा शहरामध्ये मोठ्या शहरांमध्ये येतं तेव्हा त्या मोठ्या शहरामधली जी स्पर्धा मग इथल्या भांडवलदारांसोबत असणारी स्पर्धा जी आहे ती स्पर्धेमध्ये ते पाटलाच पोरग टिकतंय का? गावाकडे त्यांनी बॉस असते, बरोबर. पण मोठ्या शहरांमध्ये हे टिकत नाही. मग ही मराठा समाजातल्या मुलाची होणारी जी घुसमट आहे आणि ती घुसमट प्रत्येक अभ्यासकाला ही माहिती आहे, पण त्या घुसमटीचा मार्ग काही ह्या मोठ्या राजकीय पुढाऱ्यांच्या पाठीमागे जाण्यामध्ये नाही. यापूर्वीही मराठा आंदोलनामध्ये अनेक नेते आले, त्यांनी आरक्षणाचा प्रश्न घेतला आणि आरक्षणाचा प्रश्नाचा फलित काय निघालं, मराठा समाजाला आरक्षण तर मिळालं नाही, पण संबंधित नेता हा भविष्यात कुठेतरी आमदार किंवा खासदार झालेला आपल्याला दिसतो. एवढीच मला नम्रपणानं माझी ह्या विषयावरती प्रतिक्रिया आहे. खरं तर सर खूप खूप धन्यवाद की धनगर आरक्षणाबरोबरच तुम्ही मराठा आरक्षणावर सुद्धा तुमचं मत मांडलं. आणि खरं तर हे मत सरांकडून जाणून यासाठी घ्यायचं होतं की कोणत्याही पक्ष पार्टीच्या प्रवक्त्याकडून हे मत जाणून घेण्याऐवजी धनगर समाजाचा अभ्यास करणाऱ्या माणसाकडून मला धनगर आरक्षण नक्की काय आहे आणि तो प्रश्न कसा सुटू शकतो हे जाणून घ्यायचं होतं. तुम्ही खूप अभ्यासपूर्ण पद्धतीनं आणि खूप रोखठोक पद्धतीनं या सगळ्याबद्दलची मतं मांडली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. AB महाराष्ट्र तुम्ही बोलला त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.